सुंदर स्माइल करायचं. आजचा दिवस मी बघू शकले. मी आज श्वास घेते आहे. यासाठी परमेश्वराला एक स्मित हास्य करून धन्यवाद व्यक्त करायचा. परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आजचा दिवस दाखवला. एक नवीन दिवस मला जगण्यासाठी दिलेला आहे. या नवीन दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी जिवंत आहे. माझं शरीर सुदृढ आहे. माझ्या हातासाठी धन्यवाद, जे दिवसभर काम करतात. लिहिण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे, कपडे धुण्याचे. दिवसभराच्या दैनंदिन जीवनामध्ये माझे हात खूप स्ट्रॉंग आहेत आणि छान काम करतात. धन्यवाद माझ्या पायांसाठी, ते छान चालतात. उठून सहज बसणे, उठणे, धावणे, पळणे, या सगळ्या क्रिया माझे पाय सहज करत आहे. वा, खूप खूप धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद माझ्या डोळ्यांसाठी, जे छान सुंदर सृष्टी बघतात. नवीन नवीन कलर मी बघू शकते, झाडं बघू शकते, पक्षी बघू शकते, घरातील माझ्या प्रियजनांना बघू शकते. स्वयंपाक करताना मला त्यांचा उपयोग होतो. या माझ्या डोळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद माझ्या नाकासाठी, जे दीर्घ श्वास घेण्यास, सोडण्यास खूप उपयोगी पडतं. धन्यवाद त्या कानांसाठी, जे सुमधुर संगीत ऐकतात, प्रियजनांचा आवाज ऐकतात. थँक्यू. खूप खूप धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद माझ्या त्या सुंदर हृदयासाठी, जे निरंतर आपलं काम करत राहतं. माझ्या शरीरातला ब्लड फ्लो इझी झाला तर किती सहज गतीने रक्त प्रसरण क्रिया होते. थँक्यू, 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 थँक्यू माझ्या पोटासाठी, त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी, जे सहज माझं अन्नाला पचन करतात. धन्यवाद माझ्या किडनीसाठी, माझ्या लंग्ससाठी. थँक्यू परमेश्वरा. थँक्यू या सुदृढ, सुडोल, छान शरीरासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी, जिने जन्म दिला, पालन पोषण केलं, वाढवलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला मोठं केलं, कर्तृत्ववान बनवलं, चांगली शिकवण दिली, चांगले संस्कार दिले. माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पंचतत्वासाठी. धरती माता, जीव ज्याच्यावर मी आज बसलेली आहे, क्लास घेते आहे. धरती माता मला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. कितीही तुम्ही मोठे व्हाल, पण तुम्हाला हे ग्राउंडेड राहायला शिकवते. स्थिरता शिकवते. नवीन नवीन जागा आम्हाला दाखवते. किती सुंदर सुंदर त्यांनी सृष्टी निर्माण केली आहे. पहाड, झरणे, नद्या, झाडं, फुलं, विविध विविध प्रकारची रंगबिरंगी फुले आम्हाला धरती मातेने दिली आहेत. घर, हॉस्पिटल, मंदिर, छान छान शहर जे आम्ही पाहतो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद धरती माता. खूप खूप धन्यवाद. तुझ्यापासून अन्नधान्य, फळं, फुलं सगळं आम्हाला मिळतं. थँक्यू, थँक्यू धरती माता. थँक्यू, थँक्यू. तुम्ही जर जमिनीवर बसल्या असाल तर नक्की एकदा धरती मातेला थँक्यू करा, स्पर्श करा. धन्यवाद त्या पाण्यासाठी, अमृत जल देवता, जे मला सतत वाहत राहणे. ज्या भांड्यात मी टाकेल त्या भांड्यामध्ये जसं ते रूप घेतं, तसं तुम्ही जिथे जाल तसं तुम्हाला बनायचं आहे. ज्यामध्ये मिसळाल ते मिक्स झाले पाहिजे, असं तुम्हाला शिकवा. पाणी देतं, या पाण्यासाठी धन्यवाद. जे तृष्णा भागवतं, जे आमच्या शरीरामध्ये आहे, मेंदूमध्ये पाणी आहे. परमेश्वरा, या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद त्या अग्नी तत्वासाठी. अग्नी, सूर्यप्रकाश, तेजोमय प्रकाश, एनर्जी, नवीन नवीन चैतन्य निर्माण करणारा प्रकाश, जीवनामध्ये नवीन दिवस, नवीन शिकवणारा, रोज डिसिप्लिन शिकवणारा, नवीन नवीन गोष्टी शिकवणारा, सूर्यप्रकाशासाठी खूप खूप धन्यवाद.
अन्न शिजवण्यासाठी, उदराग्नी जी अन्न पचन करते, त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या हवेसाठी निरंतर ती वाहते, श्वासोच्छ्वास आम्हाला ऑक्सिजन देते. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. कपडे वाळवते, खूप धन्यवाद परमेश्वर. आकाश तत्वासाठी धन्यवाद. आकाश तत्व, स्पेस एलिमेंट, जी सगळीकडे स्पेस एलिमेंट असल्यामुळं आम्ही सहज कामं करू शकतो, बोलू शकतो, एकमेकांकडे आमचं निरोप पाठवू शकतो. या स्पेस तत्वासाठी खूप खूप धन्यवाद. याच्या माध्यमातून बोलणे, ध्वनी प्रसरण होणे, या सगळ्या गोष्टी सहज होतात. स्पेस आहे म्हणून माझ्या वहीमध्ये मी लिहू शकते. बोटांमधले स्पेसमुळे मी पेन पकडू शकते. पायांच्या स्पेसमुळे मी चालू शकते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद या स्पेस एलिमेंटसाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओथ ऑफ मॅनिफेस्टेशन. परमेश्वराला आजच्या दिवसासाठी धन्यवाद करत असताना चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. आजच्या माझ्या पूर्णत्वाच्या दिवसासाठी मी परमेश्वराचे खूप आभार मानते. मी परमेश्वराला आजच्या या आश्चर्यकारक आणि सुंदर दिवसाकरिता धन्यवाद देते. चमत्कारानंतर चमत्कार आणि आश्चर्यजनक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये रोज घडत आहेत. दैवी प्रेम माझ्या हृदयात भरले आहे आणि ते शांती व प्रेम माझ्या सभोवताली माझ्याकडून सगळ्यांना मी देत आहे, मिळत आहे. प्रेम ही एकच शक्ती माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे प्रेमळ, सकारात्मक लोकांनाच मी माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करते. मी सगळ्यांना, ज्यांनी मला भूतकाळामध्ये दुखवले, त्यांना माफी मागते आणि ज्यांनी मला दुखवलं मी त्यांना माफ करते. मी माझ्या हृदयामध्ये अनंत काल प्रेमासाठी खुले करते. दैवी प्रेम माझ्यातून वाहत आहे. माझ्या सर्व इच्छा आधीच पूर्ण होत आहे. मी धन्यवाद देते नवीन दिवसाच्या या नवीन संधीसाठी. मी धन्यवाद देते ब्रह्मांडाला माझा रोजचा दिवस अतिशय जादूमय बनवण्यासाठी. धन्यवाद ब्रह्मांडाला माझ्या परफेक्ट आरोग्यासाठी. धन्यवाद माझ्या सगळ्या छान छान नातेसंबंधांसाठी. धन्यवाद माझ्याकडे असलेल्या प्रचूर मात्रामध्ये असलेल्या पैशांसाठी, धनादेशासाठी मी खूप खूप आभार व्यक्त करते. माझं शरीर हे अतिशय भरपूर ऊर्जा शक्तीने भरलेलं आहे. I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided to empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I'm open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I am extremely prosperous. I am grateful what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time roll. So it is. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
हात घासायचे आहे. शरीर डोक्यावर हात ठेवायचे आहे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा साथ मला सतत मिळतो आहे. मी अतिशय भाग्यवान आहे. मी परमेश्वराची संतान आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. माझ्यामध्ये ऊर्जा शक्ती भरवून आहे. माझं शरीर सुदृढ आहे. मी धनाची चुंबक आहे. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. मी कर्तृत्ववान आहे. मी सुंदर आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शरीरावरून हात फिरवायचा. स्वतःमध्ये बसलेल्या त्या परमपिता परमेश्वराला नमन करायचं आणि आजच्या या सुंदर दिवसासाठी धन्यवाद करून स्मित हास्य करून नवीन दिवसाची सुरुवात करायची. हात उघडा, आपल्या डोळ्यांसमोर आपल्या हातांना बघा आणि सुंदर स्मित हास्य करून आजचा दिवस परिपूर्णतेचा दिवस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. चला मग आता स्टार्ट रायटिंग. ग्रॅटिट्यूड फॉर मदर अँड फादर आणि 10 वरदान. तुमच्या एनर्जी मध्ये काही शिफ्टेड, काही चेंजेस आफ्टर प्रेयर. फील दॅट चेंज अँड शेअर ऑल्सो. आजची प्रार्थना स्लो होती त्यामुळे खूपच छान वाटलं मला. आपण असं या म्हणजे आज जो स्पीड होता तो मेंटेन ठेवत जाऊ. छान वाटलं खूपच. माझं एक क्वेश्चन असं होतं की तुम्ही एनर्जी तुमचा फ्लो शरीरामध्ये अनुभव करता का? हो. तुमच्या हातापायांमध्ये म्हणजे कुठे काहीतरी एनर्जी फील होतीये का असं विचारते मी. येस मॅम, जेव्हा डोक्यावर हात ठेवतो त्यावेळेला हातातून काहीतरी डोक्याकडे येत आहे ती एनर्जी असं फील होतं. मस्त. थँक्यू. शक्य झाल्यास बघू आता मेडिटेशन सुरू करते मी थोडं. तर स्टार्ट रायटिंग माझं लिहून झालंय, तुम्ही करा ते.
झाल्या यासाठी 5. हो. बाबांसाठी. मी आभार व्यक्त करते माझ्या वडिलांसाठी, जे माझ्यासाठी रोल मॉडेल आहेत. त्यांनी मला आपल्या आयुष्यामधल्या व्हॅल्यूज कशा करायच्या, कसं कामाला महत्त्व द्यायचं हे शिकवलं. त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी माझ्या वडिलांचे खूप खूप आभार व्यक्त करते. मी माझ्या वडिलांचे आभार व्यक्त करते कारण ते सतत माझ्या पाठीशी, माझ्यासाठी नेहमी माझ्या सोबत असतात. मी माझ्या वडिलांचे खूप आभार व्यक्त करते कारण त्यांनी मला लाईफ लेसन शिकवले. शाळेतले सुद्धा जे मला नाही समजायचं ते मला गणिताची प्रश्न सोडवण्यास मदत केली. इंग्लिश मध्ये मला त्यांनी मदत केली, इंग्लिश शिकवताना. मी आभार व्यक्त करते माझ्या वडिलांच्या त्या त्यागासाठी, ज्यांनी म्हणजे जे मला स्वतः न घेता भरपूर अशा मला हव्या त्या वस्तू त्यांनी घेऊन दिल्या. सो दॅट इज वन ऑफ काइंड ऑफ सॅक्रिफाईस किंवा एफर्ट्स असं म्हणू शकतो. मी धन्यवाद व्यक्त करते माझ्या वडिलांसाठी, ज्या आमच्या दोघांच्या मेमरीज आहेत, आमचे ते सुखद क्षण, खेळणे, हसणे, गोष्टी करणे, काहीतरी डिस्कशन करणे, या सगळ्या गोष्टींसाठी मी माझ्या वडिलांचे खूप खूप आभार व्यक्त करते. मी आभार व्यक्त करते माझ्या वडिलांसाठी, ते माझ्यासोबत माझा एक मित्र बनून नेहमी असायचे.
झालंय वडिलांसाठी लिहून? हो, झाले. 10 वरदानं. हो, झाले. दहा वरदानं झाली सगळ्यांची लिहून? हो, झाले. चलो. सो नाही मॅडम, ठीक आहे. प्राजक्ता मॅम, आता काल मॅडमनी काय लेसन एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला कशाची एक्सरसाइज करायची ते एक्सप्लेन करणार. ओव्हर टू यू. चालेल, थँक्यू. सगळ्यांचे झाले ना 10 वरदानं लिहून? ठीक आहे. प्राजक्ता मॅम, ती 10 वरदानं लिहिल्यानंतर बोलताना पण तुम्ही म्हणजे फक्त लिहून नाही सोडायची. ती आता हा. जाऊन 1 मिनिट घ्या, एक एक वरदान बोला. थँक्यू 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 तीनदा म्हणा, असं टोटली 10ला करा आणि मग आपण सुरू करूया. चालेल. श्वास आहे पेण्यासाठी आणि औषधामुळे झालं सगळ्यांचं? सो कालचा आपला लेसन होता डे 25वा, जादूचे संकेत. सो लेसनच्या बिगिनिंगलाच खरं तर एक नव्याने एक गोष्ट काल मला उलगडली की म्हणजे ठीक आहे, आतापर्यंत म्हणजे लेसन मध्ये दिलंय की ॲम्ब्युलन्स दिसलं तर आपण आपल्या हेल्थसाठी ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे, किंवा कोणी पेपर वाचत असेल तर आतापर्यंत आलेल्या गुड न्यूजसाठी आपण ग्रेटफुल राहायला पाहिजे. कोणी गुड मॉर्निंग विश केलं आपण तर एका
म्हणजे आतापर्यंत सुरू केलेल्या गुड मॉर्निंगसाठी म्हणजे चांगल्या सकाळसाठी आपण ग्रेटफुल राहायला पाहिजे हे कुठेतरी आपल्याला माहिती होतं. पण कालच्या लेसन मध्ये मॅमने असं एक हे वाक्य सुद्धा आहे या बुकमध्ये की जादूचे संकेत हे आपल्याला म्हणजे खरं तर हा एक नवीन उलगडा असा आहे की जादूचे संकेत हे आपल्याला असं दर्शवतात की त्या गोष्टीसाठी तुम्ही अजून जास्त कृतज्ञता व्यक्त करा. हा एक खूप मोठं लर्निंग होतं कालच्या लेसन मधून. आणि म्हणजे आतापर्यंत आपण असं त्याचं तेवढं महत्त्व खरंच मला समजलं होतं म्हणजे चॅप्टरने बघाल तर लक्षात आलं होतं. बट कालचं जेव्हा मॅमचं हे स्टेटमेंट म्हणजे पुस्तकातून पण वाचलं, मॅम बोलल्या की कोणाकोणाला हा लेसन म्हणजे पहिल्या एक दोन पॅराग्राफ मध्येच हे वाक्य आहे कुठेतरी. त्या मॅमने विचारलं की कोणाकोणाला हा आज नवीन काहीतरी समजलं. आणि त्या क्षणी मी शोधायला सुरुवात केली की मला काय नवीन समजलं, मला काय नवीन समजलं. तर काल मला ह्याच्यातून हे समजलं की कुठेतरी युनिवर्स आपल्याला जादूचा संकेत म्हणजे हे असं नाहीये की अरे हा मला फॉर्च्युनर दिसली म्हणजे मला फॉर्च्युनर मिळणार आहे. नो, इट इज लाईक की मला जर फॉर्च्युनर दिसली आहे तर युनिवर्स मला हा संकेत देतोय की प्राजक्ता तुला तुझ्या आत्ताकडे असलेल्या कारविषयी, आतापर्यंत बसलेल्या कारविषयी आणि मग माझ्या फ्युचरमध्ये येणाऱ्या कारविषयी मला कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. पण आपण खरंच आहे म्हणजे आतापर्यंत मी या वेने नाही घेतलाय हा चॅप्टर. मी असं म्हणजे ठीक आहे खुश होणं दॅट इज डिफरंट थिंग. बट मॅमने काल जे सांगितलं की PPF फॉर्मॅटमध्ये आपण ग्रॅटिट्यूड केले पाहिजे, पास्ट प्रेझेंट फ्युचर फॉर्मॅटमध्ये. तर मग मला खरंच असं वाटतं की कालच्या चॅप्टरचे हेच खूप मोठं लर्निंग आहे की आपल्या स्वप्नां रिलेटेड म्हणा किंवा एखादी गोष्ट आपण जाणीवपूर्वक नोटीस करतो, राईट. की समजा म्हणजे व्यक्तींमध्ये पण एखादी व्यक्ती थोडी आपल्यापेक्षा वेगळी असू शकते किंवा एखादी व्यक्ती वेगळ्या फिलिंग्सची असू शकते. म्हणजे तुम्हाला समजा तुमच्यापेक्षा उत्साही आनंदी व्यक्ती दिसते तर हा मॅजिकल क्लू कशासाठी आहे की तुम्ही जेव्हा कधी आनंदी असाल, तुम्ही जेव्हा कधी उत्साही असाल त्या फिलिंगसाठी किंवा त्याचे जे सोर्स असतील, त्याचे जे चॅनेल असतील त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ होता का किंवा व्यक्त केली आहे का, लिहिली आहे का. तर आय गेस मोस्ट ऑफ द टाइम आपण अशा गोष्टी खूप सहजपणे ग्रँटेड घेतो किंवा लेट गो करतो. तर कालच्या लेसन मधलं हे बिगेस्ट लर्निंग आहे की इथून पुढे आपण हे अवेअरनेस ठेवायचं आहे. जसं आपण आता आपल्या बोलण्यावर, शब्दांवर, थॉट्स वरती ठेवतो तसं हे अवेअरनेस ठेवायचं आहे की काही असू द्या म्हणजे माझ्या स्वप्नां रिलेटेड मला एखादी कार दिसतीये, एखादं सुंदर नवीन घराचं चित्र दिसतंय, कुठेतरी काहीतरी मला दिसतंय. तर युनिव्हर्सची इच्छा म्हणूया आपण, युनिव्हर्सची नाही ही आपलीच इच्छा आहे. बट युनिव्हर्स कुठेतरी आपल्याला हा संकेत देतोय की बेटा और ग्रॅटिट्यूड लिखो, अजून कृतज्ञता या विषयासाठी तुला करायची गरज आहे. ठीक आहे. तर आता आपण याची असाइनमेंट म्हणून असं करणार आहे की कालचा दिवस आपण सगळ्यांनी आठवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे अगदी असं नाहीये की आता काल माझ्याच बाबतीत असं आहे की मी फक्त विवानला शाळेत सोडवायला घराच्या बाहेर पडली. सो आता मला आज असाइनमेंट करताना प्रश्न पडलाय की मी कोणता संकेत घेऊ. पण तसं नाहीये. जेव्हा मी थोडा खोलवर विचार केला तर मला लक्षात येते की मी युट्यूबवर काही व्हिडिओ बघितले किंवा म्हणजे माझे जे ड्रीम्स आहेत जसं की मला आयडल बॉडी वेट हवंय, राईट. तर मी दीपिका पादुकोणचा काल व्हिडिओ बघितला. ते काय आहे की युनिव्हर्स मला हा संकेत देत आहे, राईट. की मी माझ्या आदर्श वजनासाठी म्हणजे लाईफमध्ये जेव्हा पण कधी पास्टमध्ये माझं जे आयडल बॉडी वेट होतं त्याच्यासाठी मी खरंच ग्रेटफुल आहे का, तर नाही. आपण खूप कमी वेळेस पास्टची ग्रॅटिट्यूड करतो. आणि काल मॅमने हे पण सांगितलं आपल्याला की माणसाचं जीवन हे 3 काळांमध्ये असतं, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. 3 टेन्स मध्ये आपण आपलं आयुष्य जगतो. तर मग मॅजिक बुक पण आपल्याला हेच सांगतं ना की आपण जेवढे जास्त 500 शुक्राने म्हणजे काउंट युअर ब्लेसिंग काय आहे की आपण आजच्या दिवसाची सुरुवात वंडरफुल किंवा छान करण्यासाठी आपण कालच्या दिवसाचे वरदानांची लिस्ट आज करतो, करेक्ट. असं असाइनमेंट नाही करत की आपण
आजच्या वरदानांची म्हणजे आज पुढे घडणाऱ्या गोष्टी आपण आज लिहितो का? नाही, ती वेगळी असाइनमेंट आहे. पण काउंट युअर ब्लेसिंग्स काय आहे की कालच्या वरदानांची मोजदात आपण आज करतो. हे म्हणजे काय आहे की पास्ट साठीच आपण ग्रॅटिट्यूड करतो, राईट? पण मग हेच आहे की पास्ट भूतकाळाविषयी ज्या गोष्टी चांगल्या घडल्यात त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं याला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या या जर्नीमध्ये. कारण आपण तिथेच लॅकनेस, अभाव अशा फिलिंग जर दिल्या तर आपण कधीच अबंडन्स किंवा एक फुलफिलनेसचं जे फिलिंग असतं ते फील नाही करू शकत. सो कालचा दिवस आपण स्कॅन करूया आणि बघूया की तुमच्या स्वप्नां रिलेटेड असं काय मॅजिकल क्लू तुम्हाला मिळाले आहेत. ओके. आणि जसं की बुकच्या असाइनमेंटमध्ये सांगितलं आहे की एक सेंटेन्स दिला आहे, तुमचं योग्य वजन जेवढे असावं अगदी तेवढंच वजन असणारी व्यक्ती तुम्हाला दिसली तर त्याबद्दल कृतज्ञता करून माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे. ठीक आहे. आय एम ग्रेटफुल फॉर माय आयडियल बॉडी वेट. तर आपण जस्ट एक आणि 7 मॅजिकल क्लू आपल्याला शोधायचा आहे. तर आपण जस्ट एक थोडंसं वेगळ्या वेने अशी असाइनमेंट करूया. आपण एक माणसाचा पिक्चर ड्रॉ करूया. लेडीज, आपण मोस्ट ऑफ द लेडीज आहे इथे, राईट? तर एक कसंही म्हणजे असं काही नाहीये खूप सुरेखच केलं पाहिजे, अगदी गोल मान आणि ॲरो असं केलं तरी चालेल. आणि हे जे मॅजिकल क्लू आहेत ना ते आपण असे हार्ट शेपचे बलून घेऊन त्याच्यामध्ये लिहूया. चालेल? सगळ्यांना आवडेल थोडं वेगळं असाइनमेंट करायला? ठीक आहे, लेट स्टार्ट. तुम्ही शेअर पण करू शकता की काय मॅजिकल क्लू काल तुम्हाला मिळाले. जसं की मला शोधता शोधता असं लक्षात आलं की मी हे जे दीपिका पादुकोणचं व्हिडिओ बघितलं तर ते साहजिकच आहे की माझ्यासाठी माझ्या आयडल बॉडी वेटसाठी मी कुठेतरी ग्रेटफुल व्हावं याचा संकेत हा होता. आणि मॅमने काल हे पण सांगितलं की जेव्हा आपण आवर्जून अशा गोष्टींचा आपल्या स्वप्नांवर फोकस करतो तेव्हा जर आपलं बघितलं की खरंच आहे आपल्याला त्याच गोष्टी वारंवार दिसायला लागतात. म्हणजे जसं की साधी गोष्ट आहे, जेव्हा आपण पॉझिटिव्हिटीच्या याच्यामध्ये येतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी नवीन, तर मग आपल्याला असं वाटतं अरे मला हेच व्हिडिओ कसे काय यायला लागले ना. पण मग सर्च इंजिन हे वेगळं गोष्ट आहे. IT वाले याच्यावर आक्षेप घेतील म्हणून सांगते, सर्च इंजिन ही वेगळी थेरी आहे. बट जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे मला म्हणजे फर्स्ट व्हिडिओ मी म्हणेल, जेव्हा तो तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघता त्याच्यानंतर असंख्य व्हिडिओ तुमच्या याच्यामध्ये येतात, बट बेसिक जी सुरुवात आहे की कुठून तरी म्हणजे आपल्यामध्ये पण बरेच लोक असे आहेत की मनात असं होतं की मला मॅजिक बुक म्हणजे कुठेतरी लाईफमध्ये शोधतात पॉझिटिव्हिटी आणि ऑल ऑफ सडन अश्विन मॅमचा किंवा कोणत्या तरी एका व्यक्तीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्याला दिसतो. मग तो ऍक्टर्स लोकांचा पण असू शकतो आणि मग त्याच्यामध्ये अजून शोधत शोधत आपण जातो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला या जर्नीमध्ये आपण पूर्णतः प्रवेश करतो, राईट? सो आता जे लोक लिहित नाहीये त्यांनी कसं करणार आहे हे असाइनमेंट की तुम्हाला विचार करायचा आहे कालच्या दिवसामध्ये तुमच्या स्वप्नां रिलेटेड म्हणा किंवा कशाही रिलेटेड अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला दिसल्या, जाणवल्या तुमच्या डोळ्यांनी म्हणा, कुठेतरी पेपरमध्ये बघितलं असेल, कुठे टीव्हीत बघितलं असेल, फोनमध्ये कोणाचं स्टेटस बघितलं असेल, राईट? सो ते लिहायचं आहे. आणि जे लोक हे असं ड्रॉइंगचं असाइनमेंट करतात ते त्यांनी ड्रॉइंग काढून करायचंय. ठीक आहे? आणि जे ड्रॉइंग नाही काढत त्यांनी त्यांनी हे करायचंय की तुम्ही आठवा की तुमची काय स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नां रिलेटेड तुम्हाला काल कोणत्या जादुई संकेत म्हणजे काय की अशा कोणत्या गोष्टी तुमच्या समोर कालचा दिवस तुम्हाला निरीक्षण करायचंय कालच्या दिवसाचं आणि आठवायचंय, बघायचंय की कोणत्या गोष्टी तुम्हाला अशा दिसल्यात, बघितल्यात किंवा कुठेतरी असं नाहीये की तुम्हीच जाणीवपूर्वक गुगलला सर्च केलंय, नो, पण कुठून तरी तुम्हाला ते दिसतं ते अनपेक्षितपणे.
आणि त्याच्यासाठी समजा आता मी काल म्हंटल ना की मला एक हिरोईन आहे हिंदी याच्यामध्ये दीपिका पादुकोण, तिचा व्हिडिओ दिसला. ठीक आहे, म्हणजे मी बघितला पूर्ण शॉर्ट रील होतं मी ते बघितलं. आणि मग मला म्हणजे तो काय बोलतात योगायोग नव्हता तो व्हिडिओ माझ्या समोर येण्याचा. याचा युनिव्हर्सचं इंटेन्शन हेच आहे की मी माझ्या आयडियल बॉडी वेट म्हणजे माझं ड्रीम आहे की मला हे माझं बॉडी वेट अचीव करायचं आहे, मला एवढं माझं वजन हवं आहे, आदर्श वजन. ठीक आहे, तर तो युनिव्हर्सचा क्लू याच्यासाठी होता की मी माझ्या त्या वजनासाठी कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं का आजचं असाइनमेंट? ठीक आहे, तर मग सुरू करा. छान मस्त बलून्स काढा आणि लिहा की तुम्ही कशासाठी, म्हणजे त्या बलून्स मध्येच लिहा. ठीक आहे, मी फोटो शेअर करायला लावणार आहे. 16 लोक आहेत, आपण 18 लोक आहे. सो सगळ्यांनी करा, नुसतं बघत नका बसू. आणि बलून मध्ये काय लिहायचंय? आता बलून मध्ये कालचं जे असाइनमेंट आहे की जसं आता मी हे बोलतीये वारंवार की मला काल दीपिका पादुकोणचा व्हिडिओ दिसला. माझं ड्रीम आहे की मला 55 kg आयडियल बॉडी वेट हवंय. तर मग मला एखादा जाडा लठ्ठ माणसाचा व्हिडिओ का नाही दिसला? असे पण ऍक्टर्स आहे आपल्याकडे, राईट? पण मला तिचाच का दिसला? कुठेतरी माझं हे पण ड्रीम आहे की मला लॉंग थिक डेन्स हेअर हवेत. करेक्ट. सो तुमच्याशी बोलताना मला केसांविषयी आठवलं की अरे हे पण माझं ड्रीम आहे. करेक्ट. सो मी काय लिहिणार की मी काय माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे, कारण त्या व्हिडिओने मला मॅजिक क्लू हा दिला की मी माझ्या वजनासाठी माझ्या केसांसाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. म्हणून मग हा मॅजिक क्लू मला मिळाला त्या व्हिडिओमधून. सो असे 7 प्रसंग आपल्याला आठवायचे आहेत कालच्या दिवसातले आणि त्याच्यासाठी लिहायचं आहे. ओके, तर आपला पहिला झाला माझा. अस्मिता मॅम सोबत बोलता बोलता मला अजून एक मिळाला एक क्लू. इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता, आय एम ग्रेटफुल टू माय आयडियल बॉडी वेट, आय एम ग्रेटफुल टू माय लॉंग शायनी हेअर्स. तुम्हाला बलून काढायला थोडं हे वाटत असेल तर म्हणजे मी जे बोललो ते चित्र काढायला, तर सरळ फुल काढा, फुलाच्या मध्ये तुमचं नाव लिहा आणि पाकळ्यांमध्ये करा. मग त्याला 7 पाकळ्या काढा, असं काहीतरी करा सोपं. आणि शेअर करा प्लीज, कारण समजत नाहीये तुम्हाला लक्षात आलंय की नाही. समजलंय. जसं मला एक क्लू मिळाला की मी माझ्या आईच्या छान छान आठवणी आठवून खुश राहू शकते. मला माझ्या सबकॉन्शियस माइंडवर वर्क करायचं आहे आणि ते मला जास्तीत जास्त त्याच्यावर मला थोडंसं अजून नॉलेज ग्रहण करायचं आहे. ओके. माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे हे मला काल कळलं आणि मला जेव्हा फोन आला एक तेव्हा मला कळलं की येस, म्हणजे माझ्यामध्ये खूप कार्यक्षमता अशी आहे की मी करू शकते कुठली गोष्ट. जसं एक मेसेजही होता प्लस एक फोन होता. सो काल म्हणजे आता किती मॅमचं बोलणं ऐकून शेअरिंग ऐकून मला लक्षात आलं की काल राजन सरांचं थिंक अँड रिच ग्रो हे सेशन होतं सकाळी जे मी अटेंड केलं. सो तो काही योगायोग नव्हता बिलकुल, राईट? तर मग ते काय तो मॅजिकल क्लू आहे माझ्यासाठी. तुमच्यापैकी आय गेस 2-3 जण मला सेशन मध्ये दिसलेले, जसं सुचिता मॅम होत्या, कीर्ती मॅम होत्या.
सो हा मॅजिकल क्लू आहे त्या लोकांसाठी की येस, आपण मिलेनियर बिलेनियर बनू शकतो लवकरच. सो तो सुद्धा एक क्लू म्हणून आपण लिहू शकतो. किंवा त्याच्यामध्ये अजून एक होतं की जेव्हा फेल्युअर किंवा एखादी गोष्ट आपण क्विट करतो, दॅट इज नथिंग बट द बिगिनिंग ऑफ सक्सेस. नाही केलं तर, जेव्हा आपण क्विट करायची इच्छा होते की आता नाहीच होते मला, आता शक्यच नाहीये, म्हणजे आता मी करूच नाही शकत आहे, पण तिथूनच आपण तेच प्रयत्न सुरू ठेवले नवीन माइंडसेटने जर आपण हे केलं, तर कशा प्रकारे आपण सक्सेस मिळवू शकतो. आणि ते सक्सेस हे नेहमी या सक्सेसपेक्षा, म्हणजे मला कदाचित फक्त छोटीशी एखादी गोष्ट हवी असेल, एखादी किलो काहीतरी, ते गोल्ड रशचं सरांनी उदाहरण दिलेलं, तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे की त्याच्यानंतर मला कितीतरी किलोज मध्ये ती गोष्ट त्या याला मिळाली होती, जे सरांनी काल उदाहरण दिलं होतं त्यांच्यासाठी. सो हे सेम तसंच आहे की हा एक मॅजिकल क्लू आहे की, म्हणजे माझं सुद्धा, मी पण एक सर्वसाधारण व्यक्तीच आहे की आपण बरेचदा गोष्टी क्विट करतो एखाद्या सर्टन लेवलला, बट वी शुड नॉट, बिकॉज तीच एक पॉइंट आहे किंवा तोच एक लेवल आहे की जिथून आपल्याला थोडंसं वेगळं माइंडसेटने आपल्याला अजून जास्त प्रयत्न केले आपण, तर डेफिनेटली आपण सक्सेस अचीव करू शकतो. हे एक काल मला क्लू मिळाला. सो आय एम रायटिंग दॅट ॲज वेल. बोला ज्योती मॅम. म्हणजे आपल्याला जे क्लू मिळाले ते लिहायचेत का त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचे ते लिहायचं? जसं की तुमचं काय एक्झाम्पल आहे ते सांगा. वेटचं ते मी आयडियल वेटचं घेते ना, आय एम ग्रेटफुल फॉर आयडियल वेट 60 kg. नाही, पण मग तुम्ही काय असं कालच्या दिवसात बघितलं किंवा काय असं हिंट तुम्हाला मिळाली? ते पण लिहायचे का त्याच्यात? नाही नाही, तुम्ही सांगा, मी विचारतीये तुम्हाला. मी फोटो बघितले होते आमच्या मॅमची, की ते छान साडी दिसलेल्या होत्या, ओके. सुंदर दिसत होत्या. हा, तर मग तुम्ही आयडियल कसं वेट. लिहिणार? माझ्या अगदी योग्य वजनाबद्दल मी आभारी आहे. ठीक आहे, हे वेटचं झालं. पण मग याच्या व्यतिरिक्त अजून पण काही गोष्टी असतील ना. हा, मग मी पण ते रिच मॅन आणि ते राजन सरांचं बघितलं, त्यामुळे मिलेनियन माइंडसेटचं पण लिहू शकते. हा, मिलेनियर माइंडसेट लिहा. काल तुम्ही अश्विन मॅनच्या सेशन मध्ये असाल, तर त्या सेशन मध्ये कदाचित कोणाच्या क्वेश्चन वरून, शेअरिंग वरून तुम्हाला काही बोध झाला का, की विच इज रिलेटेड टू युअर ड्रीम, किंवा जी तुमची इच्छा आहे, नॉट ओनली ड्रीम, तुमचं एखादं डिझायर असू शकतं, छोटीशी विश असू शकते, राईट? तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही गोष्ट, काही बोध झालाय का, तो बघा, तो आठवा. मला तुझ्या शेअरिंग वरून हे समजलं आहे की म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स ठेवायचा, म्हणजे होते एक महत्वाचं. कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदम निर्णय न घेता स्वतःच्या करणाऱ्या या मॅजिक प्रॅक्टिसवर विश्वास ठेवून तो माइंडसेट आणायचा. हे मी जवळजवळ 5-6 वेळा तुझा व्हिडिओ बघितला आणि सेम सिच्युएशन नाही, पण असं समथिंग असंच होतं की मला माहित होतं की मी माझा फोन गुलमर्गलाच खाली गाडीत गेलेला ठेवलेला आहे, पण स्वतःवर विश्वास नसताना त्यावेळेस मी जी रिॲक्शन दिली आणि तुझी जी रिॲक्शन होती, तिथे मी स्वतःला हे केलं की मी त्याही वेळेस मीही पण शांत राहू शकले असते. उगाच मी कोमलवर चिडचिड केल्यापेक्षा, तिला ब्लेम केल्यापेक्षा मी हेही करू शकले असते. तेव्हा मला माहित होतं की मी गाडीतच कुठेतरी ठेवलेलं आहे. तर मी हे काल स्वतःला सतत मी का नाही असं, म्हणजे मी हे शिकले की यस, आता मला कुठली जर सिच्युएशन असेल तर तिथे खाम अँड कूल राहून स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला मार्ग काढायचा आहे. येस, ऍक्च्युली माझ्यासाठी पण सेम सिच्युएशन होती. मी गंडोलाच्या रिटर्नच्या क्यू मध्ये उभी असताना उमेशला क्लिअर 3दा इशारा करून विचारलं होतं की माझा फोन तुझ्याकडे आहे का. तो हो बोलला, येस. आणि खाली आल्यावर बोलला, नाही, मला असं वाटलं तू माझ्याकडे बॅग आहे का असं विचारली. मग ते मला असं वाटलं की अरे, मी त्या लाईन मधून रिटर्न जाऊ शकत होती पुन्हा,
पण मग मी तेच म्हंटल की इट्स ओके, युनिव्हर्सची काहीतरी वेगळी इच्छा आहे. आणि खरंच आहे, म्हणजे मला दोनदा हा थॉट आला मनात सुद्धा की का त्याने मला, त्याला माझं हे नाही समजलं आणि किती साध्या लँग्वेज मध्ये मी इशारा करत होती की कळू शकलं असतं त्याला. आणि तेव्हा तो अगदी नाही नाही नाही, हो 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 असं काहीतरी बोलला, हो आहे म्हणाला, नाही पण नाही हो म्हणाला. आणि मी मम्मीला एवढं सुद्धा बोललं, कारण ती पण जाम पॅनिक झाली फोन नाहीये म्हटल्यावर. ती मला, मग मी तिला बोलला अगं रिलॅक्स आहे उमेशकडे असं. आणि आम्ही एकदम वेगळ्या गप्पांमध्ये वगैरे रंगून गेलो. आणि मग माझ्या आता मॅमचं शेअरिंग ऐकून मला पुन्हा तो एक रिट्रिगर झाला तो मोमेंट, की खरंच आहे की मी जर पुन्हा त्याच गोष्टीवर फोकस केलं असतं, की म्हणजे हा डिफरन्स तुम्ही बघू शकता की मॅमचा एक्सपिरियन्स एक असा आहे की कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे अडकून गेल्या त्या त्या मोमेंटमध्ये. ठीक आहे, की म्हणजे मॅमने आता सांगितलं, मॅमने कोमलवर रागवलं किंवा ती गोष्ट मॅम म्हणजे त्या गोष्टीतून फोकस शिफ्ट नाही करू शकल्या इन शॉर्ट. ठीक आहे, पण आता मी थोडी या जर्नीमध्ये आहे. तुम्ही कदाचित मॅम नसतील तेव्हा ना मॅम या जर्नीमध्ये, की होते तुम्ही? नाही नाही, होते मी. अच्छा, ओके. बट मागच्याच स्टील वर्षीची गोष्ट आहे. पण स्टील असं आहे ना की माहित नाही, पण ती त्या सिच्युएशनला मला स्वतःवर मी हे मनातून ग्रॅटिट्यूड सुरू होतं की हा माझा फोन मिळणार आहे, पण वर वर ते दाखवलं नाही गेलं ना. हा, राईट. तर मग हे डिफरन्स तुम्ही बघू शकता की युनिव्हर्सला वरवर केलेलं आणि खरंच तो जो ट्रस्ट असतो की आपल्याला माहिती असतं की हा ठीक आहे. आणि खरं तर मला सुद्धा स्टार्टिंगला भीती वाटत होती, बट मी माझं जे बोलणं होतं की माझा फोन माझ्या आधी पुण्याला पोहोचणार आहे, हे मी जेव्हा जेव्हा रिपीट केलं ना तेव्हा माझ्यातला तो विश्वास वाढला, माझा आत्मविश्वास या वाक्याने वाढवला. मग हे गरजेचं असतं की जेव्हा एखादी चॅलेंजिंग सिच्युएशन येते तर त्याला अनुसरून आपण एक अफर्मेशन बनवायचं असतं. तेव्हा काय आपण गुगल नाही करू शकत ना. तुम्ही तेव्हा कीर्ती मॅमला फोन करू शकता, स्नेहा मॅमला, की मला मॅम मला अफर्मेशन सांगा. नो वे. युनिव्हर्सने माझ्यावर अशी वेळ आणली होती की तो फोन सुद्धा नव्हता फोन करण्यासाठी. सो आपल्याला अशा वेळी आपल्यालाच थोडे एफर्ट्स घेऊन बघावं लागतं की मला या परिस्थितीत काय हवं आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला आपलं माइंड ने प्रयत्न करायला लागतात मनापासून. सो कम बॅक टू द असाइनमेंट आणि लिहा. फक्त कीर्ती मॅमलाच आणि मलाच मॅजिकल क्लू मिळालेत आय गेस, राईट? मॅम आणि मला ज्योती एक मॅमला एक. विचारायचं होतं की मला पण मिळाला क्ल्यू की आता मी खूप स्वतःला खूप ग्रँटेड घेतलं होतं, पण आता लक्षात आलं की नाही, स्वतःवर थोडस आता स्वतःच्या हेल्थ कडे पण थोडस लक्ष देणं गरजेचं आहे. मग मी काल योगा क्लास सुद्धा जॉईन केला. वा. मॅम मला एक विचारायचं होतं की मला एक ऑफर आली एका कॉलेजमध्ये जाऊन मला सेशन घ्यायची, आणि मी माझ्या ड्रीम मध्ये लिहिले की मला 2500 लोकांपर्यंत योगाचं नॉलेज पोहोचवायचं आहे. तर मी क्ल्यू शोधला की मी कॉलेजमध्ये सहज 50 ते 100 लोकांपर्यंत जाणार आहे. म्हणजे माझ्या ड्रीम कडे मी हळूहळू सुरुवात केली आहे. तर हे कसं लिहू शकते? हम्म, कसं होईल हे मॅजिकल क्लू? कीर्ती मॅम प्लीज हेल्प. मला ऍक्च्युली क्लिअर नाही झालं. म्हणजे तुम्हाला 2500 पीपल पर्यंत हे पोहोचवायचं हे तुमचं ड्रीम आहे. क्लिअर आहे. येस. काल तुम्हाला एक हे पण आलंय मेसेज की तुम्ही कॉलेजमध्ये शिकवायला या. बरोबर आहे. आता येस. याच्यावरच तुम्हाला मॅजिकल क्लू करायचा आहे. येस. या असंच आहे ना हे? हो हो. हम्म. तर मग मी आभारी आहे की मला मिळालेल्या संकेतासाठी की येस, माझ्याकडे आता ते 2500 लोक 2500 स्टुडंट किंवा 2500 पार्टिसिपेंट्स मिळणार आहेत, किंवा मला मिळणाऱ्या 2500 पार्टिसिपेंटच्या या संकेतासाठी मी आभारी आहे. याच्यावरून एक छोटा संकेत आलाय तुम्हाला. एक कॉलेजमध्ये जर तुम्ही 100ला जॉईन करू शकता, तर एकापासून तुम्ही 100पासून तुमचे 200-500 व्हायला वेळ नाही लागणार, कारण की ते 100 कुठे ना कुठेतरी सांगतील. सो दिस इज द क्लू की तुमचं स्वप्न आता हे पूर्ण होणार आहे, आणि
तुम्हाला 25चा तुमचा काउंट हा पूर्ण होणार आहे. ऍज अ क्लू म्हणून हे असं घेऊ थँक्यू. शकता. थँक्यू. किंवा कुठेतरी हा मॅजिक क्लू आहे की तुमचं ड्रीम फुलफिलमेंटच्या वेने सुरू झाला आहे प्रवास. तर हे पण एक असू शकतं. हो ना मॅम? धन्यवाद परमेश्वरा, मला माझ्या टार्गेटच्या या टार्गेट पूर्ण करण्याचे संकेत देण्यासाठी. माझं जे टार्गेट आहे 25चं, ते टार्गेट पूर्ण एक किंवा सेकंड. ही तुमची फर्स्ट स्टेप पण म्हणू शकतो ना आपण, की जसं तुम्हाला ही फर्स्ट अपॉर्च्युनिटी मिळाली आहे ना मॅम त्यांना, की त्यांचं जे 2500 लोकांचं ड्रीम आहे, तर पहिले 50 लोक असतील कदाचित, तर नाही, हे हा ऍक्च्युली क्लिअर मॅजिकल क्लू आहे फॉर प्रतिभा, की येस, ती तिचा ड्रीम अचीव म्हणजे तिचं ड्रीम अचीव होणार आहे. बस एवढा हा क्लू तिला पहिल्या त्या कॉलेजच्या ह्याच्यामध्ये मिळाला. तर मी कृतज्ञ आहे माझ्या मॅजिकल क्लू साठी, की माझं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे होऊ फर्स्ट शकतं स्टेप टुवर्ड्स गोष्टी. गोल. काल माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, तर ती इतकी पॉझिटिव्ह होती. तिच्या मुलीचं लग्न नुकतं अजून ठरलेलं आहे, तर ती पुढचं तिचं सगळं प्लॅनिंग सांगत होती. तर ती ह्या बुक मध्ये पण नाही, मॅजिक मध्ये पण, ती स्क्रिप्टिंग इतकं जबरदस्त होतं की आपण हे घालणार आहे, आम्ही हे घालणार आहे, साड्या ह्या नेसणार आहेत, आम्ही सगळं फिक्स केलेलं आहे. अजून डेटही नाही फिक्स, तर त्याच्यावरून तिची पॉझिटिव्हिटी, तिचं स्क्रिप्टिंग हे मला लक्षात आलं आणि मी ते घेतलं तिच्या बोलण्यात. ओके. वाव. हा हम्म. मॅजिकल क्लू आहे तुमच्यासाठी, की तुम्हाला पॉझिटिव्हिटी मध्ये राहायचं राहायचं आहे. हे आहे, तुम्हाला हो तेच मॅजिकल क्लू घेतलं. हा. मिळालंय, की हा. काहीही सिच्युएशन असू दे, तुम्हाला जशी ती कशी पॉझिटिव्ह आहे, तिने ऑलरेडी हा. स्वप्न बघितली की मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते कळतंय. करायचं. तसंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहायचं आहे. हो आणि तेच तेच. स्वप्न पाहायची आहे, की येस, माझं हे होणार आहे, मी असं असं जाणार आहे, मला असं होणार आहे, मला ऑफिसला जायचं आहे, तर मी कसं काय तिथे काय ऍक्ट करत. करणार हा. आहे. असं हा. हा तुमच्यासाठी मॅजिकल क्लू होता. हा, तेच तेच मी प्रतिभा मॅम, सांगण्यासाठी तुमचं क्लिअर झालंय ना? हो. मला अजून एक क्ल्यू मिळालेला. मी त्याच रोडने रोज पर्सनल बॅच घ्यायला जाते. त्यावेळेला मला ते एक सुंदर 3 मजली घर दिसत नाही. पण काल मला ते सुंदर घर दिसलं आणि मी ते पाहिलं. तर वाव. तोही मला क्ल्यू मिळाला, की मी माझ्या की तुम्हाला ड्रीम हाऊस. घरासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे भरपूर अजून, आणि ते घर तुमच्या दिशेने वाटचाल करत आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट दिसली तर ती तुमच्या दिशेने येत आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला जसं प्राजक्तांनी सांगितलं ना, की मॅजिकल क्लू मिळाला, पण तो मॅजिकल क्लू काय सांगतो, की तुझी कृतज्ञता वाढव. तसंच तुला जर 100चा हे आला आहे, तर तुला अजून कृतज्ञता वाढवायची आहे, जेणेकरून तुझ्या स्वप्नापर्यंत 2500 पर्यंत पोहोचायचं आहे. हा तुझा मॅजिकल क्लू होता. ज्योती मॅमच्या शेअरिंग वरून मला काल आठवलं की काल मी माझ्या मॅजिक बुक मध्ये असलेल्या एका फ्रेंडशी बोलत होती आणि तिच्यामुळे मला खरं तर म्हणजे मॅजिक बुकचा मॅजिक वॉन्ड जो लेसन आहे त्याचं मॅजिकल क्लू मिळाला. सो कुठेतरी मी त्या लेसनसाठी ग्रेटफुल असायला हवं. हा मला मॅजिकल क्लू मिळाला ॲज वेल ॲज मॅजिक बुकसाठी सुद्धा, की म्हणजे असं झालं की युनिवर्स म्हणत असेल की अरे मॅजिक बुकच्या बेसिसवर किती काय काय करत आहेस. आणि खरंच आहे, मी फार आय गेस मागच्या 10 दिवसात कदाचित एकदाच फक्त लिहिलं असेल की आय एम ग्रेटफुल फॉर मॅजिक बुक बिकॉज हे सो मला आज खरंच खूप मोठा आय ओपनिंग करणारा हा एक क्लू मिळालाय असं मी म्हणेल. आणि सगळ्यांचे झाले का 7 लिहून? ओके, ठीक आहे. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही 2 घ्या राहिले, अजून. 5 आणि झाले. ऍक्च्युली ही असाइनमेंट करताना माझं पण असंच होतं की तुझे अरे पण मी स्नेहा, तुझे पण शेअर कर एक दोन. येस. काल ना ऍक्च्युली हा माझ्यासाठी तर मोठा क्ल्यू हा होता, की मी काल शटल मधून उतरली ऑफिस मधून आल्यावर. सो मला थोडस असं द्विधा मनस्थिती होती, की मी आता जिमला जावं की नाही जावं. आणि मग त्यात मी विचार केला की ठीक आहे, मी ऑटोने जाते आणि मग जिम झाल्यावर घरी चालत जाईल. पण नाही, मला ऑटो सुद्धा काल मिळाली नाही. तर म्हणजे एक प्रकारची ही माझी टेस्टच होती खरं तर काल, कारण मी ऑफिसमध्ये खूप काम केलं होतं आणि मला असं खूप वाटत होतं की मी रिक्षा मिळून मग आरामाने जावं.
पण युनिव्हर्सच्या मनात कदाचित वेगळंच होतं. सो मी ते फॉलो केलं. मी असा विचार केला की ठीक आहे, मी ही प्रोसेस फॉलो करते, आणि खरंच माझी डबल एक्सरसाइज झाली. मला जाताना पण ऑटो नाही मिळाली. मी तिथे वर्कआउट केलं जिमला, आणि स्वप्नील तिथे जिमच्या इथे गाडी ठेवणार होता, ती काल तो विसरला गाडी ठेवायला. सो मी परत चालत आली घरी जिम पासनं. सो अशा प्रकारे, तर ते मला एक म्हणजे एक ती अपॉर्च्युनिटी वाटली की खरंच आहे. म्हणजे मी दररोज जो विचार करते की मला माझं लडाखला जाण्याच्या आधी जे मी माझं वजन कमी केलं होतं, सो त्या आयडियल वेट मध्ये मला यायचं आहे वगैरे, तर ते खरंच मग एक प्रकारचं मला एक तो ती अपॉर्च्युनिटी मिळाली की हा म्हणजे मी ते करायचंय, ती प्रोसेस फॉलो, की दररोज जिमला जायचंच आहे. येस. मला काल सारखं सारखं मॅजिक बुक दिसत होतं, वाचन करायचं काम करता करता. म्हणजे वाटत होतं मला वाचायचं, ते मी ठरवलं होतं आज रोज रोज एक धडा वाचायचा. परवापासूनच सुरू केलं, माझं होत नव्हतं. वाचलं मी, आणि सारखं अफर्मेशन लिहायचंय असं आठवत होतं मला. आणि एक टेबल होता बेडरूम मध्ये, खूप दिवस साफ करत नव्हते मी. मला इकडचं बेडरूम साफ करायचं होतं, पण मी काल मग तेच साफ केलं सगळं. वाव. मला काल म्हणजे भाची समोर आली आणि मला जाणवलं की मी इतकं छान माझा संसार हँडल केला, पण माझी कधी तारीफच नाही केली असं मला जाणवलं. आणि त्याच्यानुसार मग मी माझ्यावर स्वतःवर वर्क केलं, तर मी खूप छान माझी कामं मला आठवली आणि मी माझ्याबद्दल ग्रॅटिट्यूड लिहिली. हा माझा संकेत होता. तो तुमचा संकेत हा सेल्फ लव्ह साठी होता. तुम्ही सेल्फ. सेल्फ लव्ह साठी ग्रेटफुल असायला पाहिजे. हो, ते बोला. जाणवलं मला. येस, बोला सुरेखा मॅम. मॅम अनम्यूट करा, तुम्ही म्यूट वर आहे. माझा काल थँक्यू. सकाळचा असा अनुभव होता, थँक्यू सर्वांसाठी, की माझी मुलगी लहान आहे, 6 वर्षाची. तिला शाळेत जाताना सकाळी रोज उठवायला लागतं. पण काल तिला मी एकदम शांततेत उठवलं, तिने आवरलं वगैरे, आणि तिचा मूड एकदम छान झाला. मी तिच्या संग छान छान बोलले, आणि तिचा मूड एकदम चेंज झाला, आणि एकदम छानपणे तिने आवरलं, आणि ती पटकन आवरून शाळेत गेली. तर सो मला हे समजलं की आपण न रागवता, न चिडता, पण आपण छानपैकी बोलून शांत राहून सुद्धा परिस्थिती हँडल करू शकतो. म्हणजे मला शांत राहण्याचा किंवा चांगलं बोलण्याचा किंवा पॉझिटिव्हिटी मध्ये राहण्याचा एक संकेत मिळाला. येस, व्हेरी थँक्यू. थँक्यू. मला काल माझ्या बहिणीचा फोन आला. मला म्हणाले की आपल्या घरी शनिवारी पूजा आहे, तर तू मला 200 पुरणपोळ्या करून देशील का? आणि माझा भाऊ कॅनडावरून आलेला आहे, तर त्याला परत घेऊन जाण्यासाठी पुरणपोळ्या करून देशील का? तर मग माझ्या असं मनात आलं की अरे, मला एवढ्या सगळ्या ऑर्डर्स येतात, सगळे येतात, म्हणजे माझे जॉब पण होतोय आणि हेही होतंय, तर मला ह्याच्यामध्ये सक्सेस घेतलं पाहिजे. आता म्हणजे मी नेहमी असं ठीक आहे ऑर्डर आता घेते, पण आता ते बोलतात ना आपण एकदम मनापासून हा मला ह्या ऑर्डर मध्येच घुसलं पाहिजे, मला ह्याच्यामध्येच बिझनेस कायम केला पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं की मला ह्याची पण ग्रोथ केली पाहिजे. येस. असं. सो काल आणि जेव्हापासून मी रिट्रीटला पुरणपोळ्या घेऊन गेली ना, तेव्हापासून मला पुरणपोळ्याच्या ऑर्डर यायला लागल्या. वाव. मग खूपच मस्त. सकाळी आपलं सेशन जादू व्हायच्या आधी संकेत आहे. 4 वाजता उठून मी तेच करत असते. वा. वाव, छान, खूपच छान. थँक्यू. मी बोलू? येस, बोला. मी काल रात्री माझ्या एक वहिनी आहेत त्यांच्या बरोबर वॉकला गेली होती, आणि माझ्या भाचीच्या लग्नाचं चाललंय, आणि तिच्याकडून असं घरच्यांच्याकडून कळालं की तिला कोणतरी एक मुलगा आवडतो, आणि त्याची फायनान्शियल कंडिशन अशी सो आहे. मग मला त्याची जबाबदारी असल्यामुळे खूप काल अशी व्हायबल झाली होती. आणि मग परत म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा पण सगळ्या, म्हणजे माझं कसं, माझी मुलगीला कसं मी चांगलंच बघून देणार आहे, तसं तिला पण चांगलंच बघून द्यायचं, आणि ती परत म्हणजे तिची काही मागे तक्रार नको, भाऊ नसल्यामुळे, असं माझ्या डोक्यात हाच विषय. मग मी सारखी त्यामुळे इतकी पॅनिक झाली होती की काल मला अक्षरशः लिटरली माझ्या छातीत दुखत होतं. मग मी त्या वहिनींबरोबर गेली की मला खूप त्या समजावून सांगतात. मग मी त्यांना हे सगळा विषय सांगितला, आणि त्यांनी मला इतक्या सहज समजावून असं छान सांगितलं की मला म्हणजे अगं अरुणा, जर तू सगळ्या मुलाची वगैरे सगळी चौकशी कर, जर मुलगा स्वतः कर्तबगार आणि हे असला तर थोडीशी इस्टेट कमी असली तरी चालेल,
पण मग तो मुलगा जर तिच्यावर लॉयल असेल आणि तिच्याशी खूप प्रेम करत असेल आणि तिला तो स्वतः कर्तबगार असेल, तर मग तुला काय हरकत आहे, तुला नेमकं काय पाहिजे. मग मला त्यांनी इतकं छान समजावून सांगितलं की मग मी निगेटिव्ह मधनं लगेच पॉझिटिव्ह कसा विचार करायला लागली. आणि मिस्टरांना सांगितलं त्या मुलाची वगैरे तुम्ही सगळी व्यवस्थित चौकशी करा आणि मग काय असेल ते आपण निर्णय घेऊ. म्हणजे हे एक त्यातून मला हे समजलं की फक्त इस्टेटच नाही कामी येत, फक्त म्हणजे मेन माणूस आहे तो जर चांगला असला तर पैसे कधी पण कमवू शकतो ना आपण. येस. अगदी खरं आहे. खूप खरं आहे ही गोष्ट. माणसं बघायची, माणसं पैसा कधीही कमवू शकतात, माणसं चांगली असली की. पैसा असून आणि हे माणसं चांगली नसली तर काहीच उपयोग नसतो आयुष्यात. अरे हा थांबा क्लू थांबा. अरुणा मॅमला मॅजिक क्लू मिळालेला आहे, राईट? हा. सो आणि त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. आणि काल गॅलरी साफ करताना हे लक्षात आलं की अनवॉन्टेड गोष्टी त्या ज्या त्यावेळी टाकून दिल्या पाहिजेत, नाहीतर उगीच येस. खूप म्हणजे असा हे होतं. तसं आपल्या मध्ये सगळ्या त्या असलेल्या गोष्टी आहेत त्यावेळीच बाहेर काढलेल्या बऱ्या, नाहीतर मग ते साठवून ठेवल्यामुळे आपल्या डोक्याला खूप त्रास होतो. हा मॅजिक चांगला क्लू समजला. लेट वाव, गो. बरोबर. व्हेरी गुड. खूपच छान. त्यामुळे मला पण अरुणा मॅम, आठवलं. तुम्ही पहिला मॅजिक क्लू मिळवण्यासाठी बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी बोललात. तुम्ही बरोबर. सेशन झालं की जरा विचार करा तुम्ही काय बोललात, आणि जे बोललाय ना त्याच्यासाठी किमान 5-5 तरी ग्रॅटिट्यूड लिहिणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही नक्कीच एक चांगली गोष्ट बोलण्यासाठी किमान 3 गोष्टी तरी मला लक्षात आल्यात ज्या निगेटिव्ह बोललात तुम्ही. हो हो हो. नक्कीच नक्कीच. थँक्यू. थँक्यू मला जास्त तुम्ही बोल करून छान दिल्याबद्दल. स्टुडंट आहे अरुणा. ही एक छान आणि लहान स्टुडंट आहे जी खूप अल्लड आहे, जिला काय ही समजत नाही, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. इनोसंट चाइल्ड. ओके. नेमका स्वभाव तसाच आहे मॅम. मला सगळी तशीच म्हणतात. चला आपल्याला मनी करायचे आहे, मनी सर्कल. हम्म. 6-5 होते. सगळ्यांना 7 क्लू मिळाले का? हो हो. हो. अरुणामुळे मला अजून एक मिळाला. लेट सगळ्यांची गो कर. फक्त ती दोघा तिघांचेच हो आलंय, बाकी सगळ्यांचं काय लिहितात का? झालं. वा, मी आपल्या मीटिंग नंतर आठवेल, मला 2 अजून आठवायचे. ओके. आता ज्या ठीक. पद्धतीने सांगितलं ना, क्लू वरून आपण आपले 10 पॉइंट्स लिहायचे. ही आयडिया मला फार आवडली, कारण मी क्लू रात्री लिहिलेच होते, छान वाटत होतं. बट आता तुम्ही ते सांगितलं तेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह एक्सप्रेस केले ना, तर आतून खूप छान फील झालं मला. थँक्यू. येस. सो आज सुद्धा सगळेजण आपण प्रतिज्ञा घेतल्याप्रमाणे अफर्मेशन लिहिणार आहे. 21, 51 किती पण वेळा, 101, 100 वेळा तुम्ही डिसाईड केलं असेल तेवढ्या वेळा. हे कोणी मी किंवा मॅम किंवा स्नेहा मॅम सांगायला जरी विसरलो सेशन मध्ये, तरी ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे नेक्स्ट 21 दिवसांसाठी. ठीक आहे? असं नाही आम्ही सांगितलं नाही म्हणजे त्या दिवशी लिहायचं नाहीये. ओके? नाही मॅडम, लिहिलंय मी. हा. येस. झालं. ओके. सुरेखा मॅम, तुम्हाला काही क्वेश्चन आहे का? मला एक शेअर करायचंय. एक क्ल्यू मिळाला अजून एक. तुमचा व्हिडिओ बघून मला एक क्ल्यू मिळाला की आपला बिलीव्ह स्ट्रॉंग असला पाहिजे आणि येस. आपण लाईनच्या खाली नाही गेलं पाहिजे. कुठलीही परिस्थिती असली तरी आपण लाईनच्या वरतीच राहिलं पाहिजे. येस. जेव्हा असं सिच्युएशन येते तेव्हा जस्ट हो लक्षात ठेवायचं की आज आपला अवघड पेपर आहे, पण मग हो युनिव्हर्सला आपल्याला दाखवून द्यायचंय की आपण पण किती सिन्सिअर स्टुडंट आहे. हो. हा अनुभव मी आणि स्नेहाने रिट्रीटच्या आधी घेतलेला आहे, आणि ती माझ्या सोबतच होती. आणि जेव्हा पोलीस स्टेशन मधलं सेशन संपलं, इट्स अराउंड 2 o'clock आहे ना, 2:30 समथिंग. येस. आणि माझे मिस्टर येस. मला कॉल करत होते त्या सेशन मध्ये असताना, पण मी म्हणजे कॉल उचलत नव्हती कारण की आम्ही सेशन मध्ये होतो. मग खाली आल्यावर मॅम गेल्यानंतर मी जस्ट मेसेज पॉपअप झाला आणि बघितलं की अरे, डेस्टिनेशन आपलं ते म्हणजे व्हेन्यू आपला कॅन्सल झालाय. अँड आय वॉज लाईक की ओके. मग आम्ही एका ठिकाणी बसलो, मी, अविनाश, नेहा, खूप हसत गप्पा मारत, जे म्हणजे मला जिथे जिथे कॉल करायचं मी सगळ्यांशी बोलले.
आणि शांत. आणि मी तिला सांगितलेच स्नेहाला तेव्हा की माय हार्ट इज सेइंग दॅट की मला एक्सलंट वेन्यू मिळणार आहे. आणि तेव्हाच मला राजन सरांचाही मेसेज आला की येस, व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू अँड युअर काय म्हणतात त्याला, तुझा विश्वास याच्यावर मला खरंच खूप म्हणजे प्राऊड फील होत आहे. सो ते मी तेव्हा अनुभवलं की येस, काही पॅनिक होऊन काही होणार नाही. काहीतरी मला मार्ग काढावाच लागणार आहे. आणि मी एकच म्हटलं होतं स्नेहाला की युनिव्हर्सने आपल्यासाठी छान जागा जागा शोधून ठेवलेली आहे. आणि तसंच खरं झालं. सो हे येस, मला तेव्हा खरंच. कळलेलं. स्नेहाने यस. मी एक चांगला अनुभव घेतलाय. हो. पण खरंच आम्ही इतकं कूल होतो त्या सिच्युएशन मध्ये पण की म्हणजे आम्ही तिघं पण हेच म्हणत होतो की खरंच होणार आहे आणि कीर्ती मॅमचं खरंच बिलीव्ह आणि झालं पण लगेच कम्प्लीट. मॅम, आपण या पौर्णिमेला भेटायचं का? नक्की माझी इच्छा येत आहे राहा. की कीर्ती मॅम कडे. मी नाही आले मॅ- तरी तुम्ही भेटा की. मॅडम, बेल कॉलनीत घ्या ना. काय करू? बेल कॉलनीमध्ये भेटू ना आपण. बेल कॉलनी आता आपल्याला सध्या बेल कॉलनीसाठी ग्रॅटिट्यूड लिहा. कदाचित आपण कमी पडलोय ग्रॅटिट्यूड लिहायला, सो स्टार्ट करू. सुप्रिया मॅम बोला. काल मला आपल्या राजेश सरांच्या कार्यक्रमामध्ये प्राजक्ता मॅडम बोलल्या ना की त्यांच्या फोन बद्दल त्यांनी सांगितलं तर म्हणजे ग्रॅटिट्यूड मध्ये किती राहायचं याचा मला काल म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी किती शोधायच्या ग्रॅटिट्यूड मध्ये किती राहायचं याचा मला क्ल्यू मिळाला. वाव. खूप छान शेअरिंग होती प्राजक्ता मॅम तुमची. खूपच मस्त. थँक्यू. ऑल क्रेडिट गोज टू मॅजिक बुक ओनली. येस. आणि आपले जे पण काही मेंटर्स आहे त्यांच्या बोलण्यातून जे आपण गोष्टी शिकतो, नोट डाऊन करतो त्याच्यासाठी. सो मनीकडे जायचं आणि मग हे करूया, वा मोमेंट मग घेऊया. चालेल? प्रतिभा मॅम घेता तुम्ही? सगळ्यांनी पैसे दाखवा. जे पैसे दाखवणार नाहीये त्याने आम्हाला पैसे पाठवा मग. घेऊन येते हा, एकच मिनिट. अरुणा मॅम, दीपक सर, सुप्रिया मॅम, छाया मॅम, सुरेखा मॅम. सुरेखा मॅमचे दिसले मला. हर्षदा वाव, मॅम. मला पैशांवरून एक मॅजिकल क्ल्यू आठवला. बरं झालं. वा, व्हेरी गुड. काल मी आली आणि लॅपटॉप ओपन केलं, असं लॅपटॉप फक्त ओपन केलं, माझं पर्सनल लॅपटॉप. आणि मला खरं तर माहित नाही कोणी ठेवलं असेल काल दिवसभरात त्याच्यामध्ये. पण मी लॅपटॉप असं ओपन केलं स्क्रीन आणि त्याच्यामध्ये असे पेपर ठेवलेले होते आणि पहिल्या पेजवरतीच पहिलीच प्रिंट आउट ती होती. आपण विजन बोर्ड क्रिएट केला होता तर तेव्हा मी खूप साऱ्या पैशांचे इमेज अशी डाउनलोड करून मग त्याची प्रिंट आउट काढलेली होती. सो ती इमेज मला दिसली मी ते ओपन करता क्षणी. तर वाव, ते खूपच छान वाटलं मला, असं की वाव केवढे पैसे आहेत. मस्त. प्रतिभा मॅम. स्टार्ट करूयात. येस. थँक्यू सो मच परमेश्वरा, माझ्याकडे भरभरून पैसे देण्यासाठी. थँक्यू सो मच परमेश्वरा, माझ्याकडे अबंडन्स ऑफ मनी आहे देण्यासाठी. थँक्यू सो मच परमेश्वरा, सतत माझ्याकडे बरकत असते, माझ्या पर्समध्ये, माझ्या लॉकर्समध्ये, माझ्या सगळ्या डब्यांमध्ये, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी पैसे ठेवते, माझ्या कबर्डमध्ये, प्रत्येक ठिकाणी बरकतमध्ये मला पैसे देण्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. थँक्यू 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 सो मच. थँक्यू मनी. थँक्यू सो मच मनी. थँक्यू सो मच लक्ष्मी माता. थँक्यू सो मच लक्ष्मी माता. आय लव्ह यू लक्ष्मी माता. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी माता. वाव, किती भरभरून पैसे देण्यासाठी, भरभरून पैसे देण्यासाठी सतत सतत तू माझ्याकडे
सतत आनंदाने येत असते. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 तू सगळ्या मार्गांनी माझ्याकडे पावसासारखी बरसत असते. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू माझ्याकडे लहचुंबकासारखी चिपकून राहते. वाव, थँक्यू. 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 मी तुझ्यावर खूप प्रेम करते लक्ष्मी मा, आणि तूही माझ्यावर सतत प्रेम करत असते, प्रेम बरसत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 मी मला हव्या त्या सगळ्या गोष्टी घेऊ शकते. वाव, माझं हे सुंदर घर, त्या सुंदर घरातल्या प्रत्येक रूम मधलं सुंदर फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सुंदर सुंदर कर्टन्स, वेगवेगळे फ्रेम्स, सोफा सेट. वाव, सगळ्या गोष्टी माझ्याकडे किती सुंदर आहेत. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा, माझ्या या घरातल्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी. वाव, थँक्यू सो मच. त्या किचन ट्रॉलीज मध्ये देखील भरभरून माझे सुंदर सुंदर भांडे आहेत, आणि ग्रॉसरी तर भरून भरभरून वाहत असते. जेव्हा मला जे बनवायचं त्यासाठी त्या सगळे ग्रॉसरीज, मसाले उपलब्ध असतात. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तू भरभरून माझ्याकडे राहत असते, सतत राहत असते. त्या अबंडन्स ऑफ ग्रॉसरीसाठी धन्यवाद. अबंडन्स ऑफ धान्य, संपत्ती, सगळं काही देण्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. तुझे सगळ्या प्रकारचे रूप मला खूप आवडतात. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 वाव, आणि तुझे जे सगळे मनी चॅनल आहेत माझ्या आयुष्यात, त्या सगळ्या मनी चॅनलसाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. दिवसेंदिवस माझ्यासाठी मनी चॅनल अजून 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 जास्त प्रमाणात बनवते आहे. त्या सगळ्या मनी चॅनलसाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. थँक्यू. थँक्यू सो मच. सतत माझ्या आयुष्यात राहण्यासाठी. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मला काबिल बनवण्यासाठी, मला सुंदर सुंदर कॉलेजेसमध्ये ऍडमिशन देण्यासाठी, सुंदर सुंदर कॉलेजेसमध्ये योगाचे सेशन्स घेण्याचा चान्स देण्यासाठी. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 थँक्यू सो मच. तुला बघून बघून मी माझा दिवसेंदिवस आत्मविश्वास हा वाढत चाललाय. मी माझ्या स्वप्नांकडे वाटचाल करू शकते. वाव, माझा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू. 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 थँक्यू सो मच. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. आणि मी जर कधी ह्या लक्ष्मी मातेला जर बिलो द लाईन फिलिंग्स काही चूक झाली असेल माझ्याकडून, त्याला माफ करण्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. मला तू माफ करणार आहे. तू माझी खूप जवळची मैत्रीण आहे. मला माहिती आहे तू मला माफ करणार आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी लक्ष्मी मा. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय लव्ह यू सो मच. आय रिअली लव्ह यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम. सो थँक्यू प्रतिभा. वाव मोमेंट शेअर करा. काल मी राजन सरांचं 7:30 वाजता थिंक अँड ग्रोचं सेशन ऐकलं आणि खूप प्रभावी आणि चांगलं वाटलं. ती माझ्यासाठी वा मोमेंट होते. खूप आयडियाज मिळाल्या त्याच्यात. वाव. नेक्स्ट. तुमचा आवाज नाही येते सुचेता मॅम, तुम्ही म्यूट वर बोलता. माझी हा कोकणची ट्रिप फिक्स झाली आणि आम्ही मैत्रिणीबरोबर कोकणला जाणार आहे. त्याबद्दल खूप आभारी आहे. ती माझी वाव मुवमेंट होती. मी पहिल्यांदा वाव. कोकणला जातीये. वाव, खूपच छान. माझ्या भावाकडे शनिवारी गृहप्रवेश आहे, तर मला त्याला काही ती वस्तू द्यायची होती, तर मी दुकानात गेले. तर मला त्याला गणपती द्यायचा आहे, असा छोटा असा.
पण मी तिथं गेले आणि मला एक खूप असं सुंदर असं मनसोक्त असं मोठा गणपती मिळाला. म्हणजे मला ते खूप मी छोट्यासाठी गेले होते, पण मला खूप छान असा गणपती मिळाला. वाव. ही वाव मोमेंट. आणि दुसरी म्हणजे मला माझ्या जुन्या ऑफिस मधून फोन आला की मॅडम तुमची सॅलरी चेक रेडी आहे, तुम्ही घेऊन जा. ही वाव. माझ्यासाठी वाव मोमेंट होते. मस्त. थँक्यू. माझी सांगतो. येस. महाकुंभला जायचं होतं खूप दिवसापासून, म्हणजे हे होत होतं. तर काल ती ट्रिप आमची फिक्स झाली आणि त्याच्यामध्ये वृंदावन आणि मथुरा आणि आग्रा ह्याही ट्रिप म्हणजे त्याच्यामध्ये फिक्स झाल्या. तर ती माझ्यासाठी काल वाव मुमेंट होती. वाव, व्हेरी नाईस. मस्त. माझ्यासाठी वाव मोमेंट ही होती की काश्मीरच्या ट्रिप मधला त्या ग्रुप मधला एक ह्याचा मुलगा होता नागपूरचा. काल त्याचा मला फोन आला आणि तो खूप असा कौतुक करत होता ट्रिपचा. तो म्हणला परत आपण वैष्णव देवीला एकदा ट्रिप काढूया, फॅमिली ट्रिप. वाव. तेव्हा मी पण असेन तुमच्यासोबत. नक्कीच. येस. अजून कोणाला शेअर करायची वाव मोमेंट? माझी अरुणा मॅम म्यूट वरती आहे. बोला आता. मी ना काल मस्त त्यांनी गाजरचा हलवा आवाज बनवला होता, ते सगळ्यांना खूप आवडलं. की अरुणा मॅम तुमचं व्हॉइस ब्रेक होत आहे. सगळ्यांसाठी होत आहे ना? हो. हो, मी म्हटलं काल मी छान मस्त टेस्टी पावभाजी आणि गाजरचा हलवा बनवला, तर तो सगळ्यांना खूप आवडला. ती वाव मोमेंट यायला होती. मला पाहिजे. सगळ्यांनी छान 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 म्हणलं ती एनी टाइम. वाव, मस्त. अजून काही वाव मोमेंट्स, अजून काही शेअरिंग? मला माझी शेअर करायला आवडेल. खरं तर माझी म्हणजे माझी वर्क रिलेटेडच आहे. मी नाही, तुझा आवाज खूप माझी बारीक येतोय. आता येतोय. हो हो, हो. येतोय. हो, आता येतो. हा. सो मी काल अ, माझी खरं तर UI मायग्रेशनची माझी टास्क कंप्लीट झाली होती, पण काल पुन्हा एकदा माझ्या मॅनेजरने माझ्याशी डिस्कस केलं आणि मला म्हटले की आपण व्हर्जन 12 वरून व्हर्जन 16 वर शिफ्ट होऊ. आणि ती मुवमेंट माझ्यासाठी का वाव मुवमेंट होती, कारण की अ, कुठेतरी जेव्हा मी ही कंपनी जॉईन केली होती, तर तेव्हा माझे बाकी फ्रेंड्स मला म्हटले होते की मी Angular 16 वर वगैरे काम करतेय. तर तेव्हा खूप असं मला वाटायचं की अरे वा, किती छान लेटेस्ट व्हर्जन होतं तेव्हा ते. तर किती छान असेल काम करायला, वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटी शिकण्यासाठी. सो काल जेव्हा मला हे कळलं की आम्ही पण 16 वर शिफ्ट होतोय, तर मला खूपच असं छान वाटलं की फायनली वाव. मी पण व्हर्जन 16 वर काम करणार आहे. वा, मस्त. अजून कोणाला शेअर करायचं आहे? रात्री मी पैशाची आपली हे करायसाठी पर्स शोधली, तर मला नवीन पैशाचा एक मोठा बंडल सापडला. वाव. ही माझी वाव, वाव क्या बात है. वाव मुमेंट. वा वा वा. अमेझिंग. 3 वेळा वाव. यू आर अ मनी मॅग्नेट, छाया मॅम. येस, हो. आय एम मनी मॅग्नेट. इथे सगळेच मनी मॅग्नेट आहे असं मला वाटतं. सुचिता मॅम, छाया मॅम. हो, माझ्याकडे तर पाऊसच पडतोय. हो. वाव. वाव, खूपच छान. कुठून ना छान कुठेतरी माझ्या छान. खूपच अकाउंटला येतच आहे. मस्तच. खूपच खूपच मस्त. इन्स्पायरिंग सेंटेन्स होतं सुचिता मॅम. आणि हो, नाही, क्विक. रिअली. इन्स्पायरिंग खूप आणि पडतंय. पण क्विक. माझ्याकडे पाऊस पडतो. खरंच मी इमॅजिनच केलं. मला खरंच व्हिज्युअलाइज झालं 1 मिनिट की पाऊस पडतोय पैशांचा. हो मॅडम, मला 4-5 अकाउंट इथे आहेत, पैसे घेऊन जा चालू आहे. अरे वा, तुम्हाला खूपच वेळ छान. माझ्याकडे नसेल तर पैशाचं मी झाड आहे. अवेलेबल आहे वीकेंडला मॅम. आ तुम्हाला म्हणजे तुम्ही ऑक्युपाईड असाल तर मी वीकेंडला अवेलेबल आहे म्हटलं. चालेल, चला. माझ्याकडे पैशाचं झाड आहे. वाव. ओके. आम्ही घ्यायला येऊ तुमच्याकडनं. येस येस, सरकार. सर्कल वन सर्कल परत द्यायचं. चालेल, चला. आता आपण तिकडे जॉईन करूया. ब्लेसिंग्स देऊया आधी. हो. प्रतिभा मॅम कडे पण पैशाचा पाऊस पडतो आहे. आणि तिला नवीन नवीन क्लू मिळतोय की तिला अजून अजून ग्रॅटिट्यूड करायचं आहे सगळ्या पार्टिसिपेंटसाठी. सो स्टार्ट ग्रॅटिट्यूड. आणि 2500 पर्यंत लवकरच प्रतिभा
2 महिन्यामध्येच पोहोचणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू प्रभू, थँक्यू परमात्मा. थँक्यू फॉर ऑल द पार्टिसिपेंट्स. ते सगळे सकाळी उठून त्यांच्या स्वप्नांवर काम करत आहे. त्यांना असंच परमेश्वरा सद्बुद्धी दे, आरोग्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळू दे. सगळ्यांची चांगली स्वप्न पूर्ण कर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांकडे पैशांचा पाऊस पडो. थँक्यू. थँक्यू. आणि मी ग्रुप ओपन करणार आहे. सगळ्यांनी फोटो पाठवायचे आजच्या प्रॅक्टिसचे. ठीक आहे. आणि त्या फोटो सोबतच एक ऍडिशनल असाइनमेंट, आपण जे काल बोललेलं, फक्त एकच स्वप्न इच, प्लीज एकच स्वप्न, हायेस्ट स्वप्न जे तुम्हाला हवं आहे, प्रायोरिटी असलेलं लिहून पाठवायचंय. निगेटिव्ह वर्ड्स नको. फक्त साधं जरी लिहिलं की मला माझा आदर्श बॉडी वेट हवाय 55 किलो, सो मला लक्षात राहणार प्राजक्ता 55 kg वेट. ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. हॅव अ वंडरफुल मॅजिकल फ्रायडे. Thank you. Thank Thank you you. so much, Happy all weekend सगळ्यांना. participants, for blessings. हॅपी थँक्यू. वीकेंड. Thank you. Thank you. थँक्यू.